नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद। तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे। इथे अमित आता ऑफिसच्या बाहेर आला होता, पण त्याला जानू कुठेच दिसली नाही। मग तो गाडीत बसला आणि त्याने ड्रायव्हरला काहीतरी इन्स्ट्रक्शन्स दिल्या। जानू बाहेरच्या बस स्टॉपजवळ थांबली होती। तिला अजूनही आत केबिनमध्ये जे घडलं ते आठवत होतं आणि ती मुसमुसत होती। अजून बस काही आलीच नव्हती, म्हणून ती बसची वाट पाहत होती। पण इतक्यात तिला बस स्टॉपवर एक खूपच पॉश गाडी थांबल्याची दिसली। तसे तिने तिकडे पाहिलं, पण ती गाडी जेव्हा बरोबर तिच्या समोर येऊन थांबली तेव्हा मात्र तिला आश्चर्याचा धक्काच बसला। आता पुढे बस स्टॉपवरचे सगळेजण त्या गाडीकडे एकटक पाहत होते आणि ती गाडी आता जानूजवळ थांबली होती, त्यामुळे आपोआपच सगळ्यांच्या नजरा तिच्यावर गेल्या, म्हणून तिला अजूनच कसं तरी झालं। एव्हाना तिला कळलं होतं की ती गाडी अमितची होती, पण आता थोड्या वेळापूर्वीच त्याने त्याच्या लग्नाची अनाउन्समेंट केली ना, मग आता तो इथे का आला होता ह्याचा अंदाज काही तिला येतच नव्हता। पण आत ती शर्वी पण असेल का? तिच्या मनाने तिलाच प्रश्न केला आणि कधीपासून ज्या डोळ्यांमध्ये अश्रू होते तिथे आता राग भरला। मॅडम प्लीज गाडीत बसा, ड्रायव्हर बोलला। तशी तिने नकारार्थी मान हलवली, म्हणजे आत्ता स्वतः पण सांगणार नाही, ड्रायव्हरला सांगायला सांगत होता तो तिला। इतका ॲटिट्यूड! तिने मनातच त्याला कोसलं। दादा माझी बस येईल आता, मी जाईन बसने, तिने कसं तरी हसून ड्रायव्हरला सांगितलं। ड्रायव्हर पुन्हा अमितकडे पाहू लागला, पण त्याच्या डोळ्यांना बघूनच तो घाबरला बिचारा। त्याला कळलं की आता काय करायचंय। मॅडम प्लीज प्लीज बसा, बॉसची ऑर्डर आहे, ड्रायव्हर खूपच गयावया करून म्हणाला। नको दादा, मी जाईन बसने, तुम्ही प्लीज जा, तुमच्या बॉसला उशीर होईल, ती त्या काळ्या काचेतून आरपार बघत बोलली। ही वेगळी गोष्ट होती की तिला तो दिसत नव्हता आणि तिला हेही माहीत नव्हतं की गाडीत शर्वी नव्हती, अमित एकटाच होता। तिला तो दिसत नव्हता, पण त्याची नजर मात्र तिच्यावरच स्थिरावली होती। ती आता जाणार इतक्यात तिच्या बाजूने खाडकन गाडीचा दरवाजा उघडला। गेट इन द कार क्विक, त्याचा भारदस्त आवाज तिच्या कानावर पडला आणि तिची नजर त्याच्यावर पडली। तिच्या नजरेत त्याच्यासाठी पुष्कळ राग होता ह्या क्षणी, पण त्याची नजर मात्र तिला हतबल वाटली। इतका केविलवाण्या नजरेने तो तिच्याकडे पाहतोय असंच वाटत होतं तिला, पण क्षणात तिने ते विचार बाजूला ठेवले आणि नक्कीच हा आपला भास आहे असंच मनाला समजावलं। त्याला कारण होतं, थोड्या वेळापूर्वी त्याने त्याच्या केबिनमध्ये केलेली ती त्याच्या लग्नाची अनाउन्समेंट। पण त्या रागाच्या भरात तिचं तिकडे लक्षच गेलं नाही की गाडीमध्ये तो एकटाच होता, शर्वी नव्हती त्याच्यासोबत। हे जान्हवी, लांबूनच तिला आदर्श तिच्या बाजूने धावत येताना दिसला। तशी तिने एक नजर अमितवर टाकली आणि पटकन तिच्या बाजूने उघडलेलं ते गाडीचं दार बंद केलं। तशी त्याने मात्र रागात हाताची मूठ आवळली। हे तू कधी आलीस यार, तुला किती शोधलं मी ऑफिसमध्ये, आदर्श धापा टाकत बोलला। चल आपण टॅक्सीने जाऊया, तिने त्याचा हात पकडला आणि त्याला बळेच दुसऱ्या बाजूने घेऊन गेली ती। तिने टॅक्सीला हात केला आणि त्या टॅक्सीमध्ये बसून ते दोघे घरी निघून गेले। अमितने फ्रंट मिररमधून हे सगळं पाहिलं आणि रागातच त्याने त्याची ती घट्ट केलेली मूठ समोरच्या सीटवर आपटली। त्याचा राग एवढा जास्त होता की ड्रायव्हर पण थोड्या वेळासाठी घाबरला। पण आता आपण थांबायचं की जायचं ड्रायव्हरला काहीच कळत नव्हतं आणि त्याचा राग बघता त्याला विचारणं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखंच होतं। बॉस, थांबायचं की निघायचं, बिचारा ड्रायव्हरने घाबरतच विचारलं। लेट्स मूव्ह फ्रॉम हिअर, अमित रागातच बोलला। तशी ड्रायव्हरने पटकनच गाडी वळवली। इथे आदर्श जानूला विचारत होता की त्या इतक्या महागड्या गाडीमध्ये कोण होतं ज्याच्याशी जानू बोलत उभी होती, पण तिने मात्र त्याला काहीच उत्तर दिलं नाही। अजूनही डिस्टर्बच होती ती। आता ते त्यांच्या घरी पोहोचले होते। जानू घरात शिरली। जिनू आणि प्रिन्सेसला पाहून कधीपासून पडलेला तिचा चेहरा खुलला। आता ते दोघेच तर होते तिच्या जगण्याची आस। तिने दोघांच्याही चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला
आणि मग ती फ्रेश व्हायला निघून गेली. थोड्या वेळाने ती फ्रेश होऊन बाहेर आली, पण मनातून त्याचे शब्द काही केल्या जातच नव्हते. मीट मिस शर्वी शर्मा, माय वूड बी वाईफ, वी आर गेटिंग एंगेज इन नेक्स्ट मंथ. त्याचे हे शब्द लाऊडस्पीकरप्रमाणे तिच्या कानात सारखे घुमत होते. त्यामुळे ती खूपच बेचैन झाली होती. ती तिच्या मोबाईलमध्ये असलेला त्यांचा लग्नाचा फोटो बघत तशीच बेडवर बसून होती. गरमागरम कॉफी. आशूने हसतच कॉफीचा मग तिच्या समोर धरला. तसे जानूने डोळ्यात आलेले अश्रू अलगद पुसले आणि मोबाईल बाजूला ठेवला. पण आशूने मात्र पाहिला त्यांचा फोटो आणि पुन्हा एकदा तिला कसं तरीच झालं. असं नव्हतं की ती पहिल्यांदाच पाहत होती तो फोटो, पण जेव्हा जेव्हा ती त्यांचा फोटो पाहायची तिला काहीतरी वेगळंच फील व्हायचं, हुरहुर दाटून यायची. पण सध्या तिने मनातले सगळे विचार बाजूला ठेवले, कारण आता तिच्या स्वतःपेक्षा जानू महत्त्वाची होती तिच्यासाठी. हे जानू, काय झालं? तू का रडतेस? आशूने विचारलं. नथिंग, जानूने कोरडेपणे उत्तर दिलं. जानू, मला नाही का सांगणार? काही झालंय का ऑफिसमध्ये? पुन्हा अमित काही बोलला का? आशू बोलली. आशू प्लीज, किती प्रश्न विचारतेस? मला एकटं सोड, तू जा इथून प्लीज. जानू तिच्यावर ओरडली. तशी आशू मात्र दुःखी झाली. ओके, जाते मी. तू का मला काही सांगणार ना? मी आहेच कोण तुझी? तू तुझं दुःख मला काय सांगशील ना? मी जातेच मग इथून, कायमची. आशू बोलली आणि तिथून जाऊ लागली. तोच जानू उठली आणि तिने तिला कच्च मिठी मारली. खबरदार, पुन्हा मला सोडून जाण्याच्या गोष्टी केल्या तर. तुझ्याशिवाय कोणीच नाही आहे माझं. आय एम सॉरी, जानू रडत बोलली. आणि तुझ्याशिवाय माझं तरी कोण आहे जानू? तूच तर मला तुझ्यासोबत घेऊन गेलीस, म्हणून तर आज मी जिवंत आहे. नाहीतर मी तर त्या ट्रेनमधून उडी मारणारच होते आणि स्वतःला संपवणारच होते. पण तू मला वाचवलंस आणि तुझ्यासोबत नेलं. तुझ्या पुढ्यात इतकी सारी दुःख होती, तरी तू मला मदत केली. तुझ्या जागेवर दुसरं कोणी असतं तर त्यांनी एवढं नसतं केलं कोण्या परक्या माणसासाठी, जेवढं तू माझ्यासाठी केलंस. मला तर माझं नावही आठवत नाही अजून. हे नाव तर तूच मला दिलंस, मला जगायला शिकवलंस. तुझे आभार जेवढे मानू तेवढे कमीच आहेत. आशू रडून बोलत होती. हे आता मला गप्प करायचं सोडून तूच रडत बसलीस. आणि हे परकं कोण आहे? बहीण आहेस तू माझी, सख्खी, कळलं ना? जानू तिला दटावून बोलली. तशी हसली ती. बहीण म्हणतेस आणि स्वतःचं दुःख पण शेअर करत नाहीस, आशू काल फुगवून बोलली. तसं जानूने तिला आज ऑफिसमध्ये काय काय घडलं ते सर्व सांगितलं. म्हणजे अमित दुसरं लग्न करत आहे? आशूने विचारलं. तशी जानूने हो मध्ये मान डोलावली. मग जानू, तू का नाही सांगत त्याला सर्व? तो पण तर तुझ्यावर प्रेम करतोच ना अजूनही, फक्त त्याचा राग आहे तुझ्यावर. पण जर तू सगळं त्याला सांगितलंस तर तो तुला नक्की समजून घेईन, आशू बोलली. ते समजून घेतील आशू, पण डॅडचं काय? त्या कुणालने डॅडना काही केलं म्हणजे? जानू बोलली. पण जानू, मला वाटतं अमित सॉर्ट करू शकतो सगळं. इतका कॅपेबल तर तो नक्कीच आहे. तू एकदा त्याच्याशी बोल, तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. असं किती दिवस तुम्ही एकमेकांपासून दूर राहणार आहात? आशू बोलली. त्यावर जानूने मान खाली घातली, कारण तिला पण तर हा दुरावा सहन होतच नव्हता आता, पण मजबूर होती ती परिस्थिती पुढे. तुला काय वाटतंय आशू? माझ्या मनात नसेल का आलं हे सर्व? पण तुला माहीत नाही तो कुणाल किती नीच माणूस आहे. त्याने माझ्या मीतला जीवानीशी मारण्याचा प्रयत्न केला होता. मग डॅडना काही करताना तो काय विचार करेल? मी डॅडच्या बाबतीत एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत, जानू बोलली. मग आता पुढे काय करणार आहेस तू? आशूने विचारलं. बघू, पण आता मी देवी आईवर सोडून दिलंय. ती नक्कीच काहीतरी मार्ग दाखवेल मला, जानू दूर बघत बोलली. पण अमितचं लग्न होण्याआधीच काहीतरी असं होऊ दे की तुम्ही दोघं पुन्हा एक व्हायला हवे, आशू मनातच बोलली. चल आता कॉफी पिऊन घे, नाहीतर गार होईल ती, आशू बोलली. तशी जानू हसली आणि तिने तो कॉफीचा मग तोंडाला लावला. मी खाणार आहे ते चॉकलेट्स, प्रिन्सेस बोलली. नाही मी खाणार, जिनू बोलला. नाही माझे आहेत ते, प्रिन्सेस बोलली. नो इट्स माइन, जिनू बोलला. आशू, ह्यांचं काय चाललंय? जानू बोलली. मी बघून येते, आशू बोलली. थांब, मी पण येते,
जानू बोलली आणि दोघी बाहेर गेल्या. त्यांनी पाहिलं तर जिनू आणि प्रिन्सेस दोघेही भांडत होते. त्यांच्या हातात चॉकलेट्सचं पॅकेट होतं. हे जिनू, प्रिन्सेस, काय चाललंय तुमचं? शांत व्हा आधी. आशूने येऊन त्यांना दटावलं. मासी, दादा माझं चॉकलेटचं पॅकेट बघ ना, देत नाहीये, प्रिन्सेस रडत बोलली. नो मासी, हे माझं पॅकेट आहे, तिचं तर फ्रीजमध्ये आहे, जिनू चिडून बोलला. आशू आणि जानू दोघेही त्यांच्याकडे पाहत होते. जानूला कळत नव्हतं की नक्की काय चाललंय. ते कधीच भांडत नव्हते, मग आज का भांडत आहेत, ते पण एका चॉकलेट्सच्या पॅकेटसाठी? जिनू, सोड ते पॅकेट. जानूचा आवाज आला तसं जिनूने ते पॅकेट सोडलं आणि खाली मान घालून उभा राहिला. जानूने ते पॅकेट हातात घेतलं आणि नीट निरखून पाहू लागली. पण ते पॅकेट आणि त्या पॅकेटवरची प्राईस बघूनच तिचे डोळे मोठे झाले. हे इम्पोर्टेड चॉकलेट्सचं पॅकेट तुमच्याकडे कुठून आलं? जानूने त्या दोघांना चिडून बघून विचारलं. पण इथे आशूने मात्र एक औंढा गिळला. आशू, तुम्ही आज मॉलमध्ये गेला होतात ना? तू घेऊन दिलंस का हे पॅकेट? केवढं कॉस्टली आहे ते? जानूने विचारलं. पण आत्ता आशू काय बोलणार होती? जर ते पॅकेट कोणी दिलं ते सांगितलं तर तिला जानूला सगळंच सांगावं लागलं असतं. म्हणजे प्रिन्सेस हरवली होती ते सुद्धा. म्हणून आशू आता घाबरली होती. आशू, मी काहीतरी विचारते तुला. अगं, आपण नाही एवढं अफोर्ड करू शकत, तुला माहीत आहे ना? मग काय एवढे लाड पुरवतेस तू ह्यांचे? ह्या एवढ्या पैशात आपला 2-3 महिन्याचा किराणा आरामात आला असता, जानू चिडून बोलली. पण त्यावर आशू काही बोलणार त्याआधीच प्रिन्सेसने तोंड उघडलं. मम्मा, मासीला नको ना ओरडू, मासीने नाही घेतले ते चॉकलेट्स, प्रिन्सेस बोलली तशी आशू तिला नजरेनेच काही बोलू नको म्हणून सांगत होती. पण ती ऐकलीच नाही. मग कुठून आलं हे चॉकलेट्सचं पॅकेट तुमच्याकडे? जानूने आता खाली बसत त्यांच्याकडे बघत विचारलं. तसं प्रिन्सेसने एकदा आशूकडे तर एकदा जिनूकडे पाहिलं आणि ती गालातच हसली. मम्मा, तिथे ना एक खूप हँडसम अंकल होते, अगदी दादापेक्षाही जास्त हँडसम. त्यांनीच आम्हाला हे गिफ्ट दिलंय, प्रिन्सेसने सांगितलं. पण जानू मात्र आश्चर्यचकित झाली होती. तिच्या हृदयाची स्पंदने अचानक जलद झाली होती. कोणते अंकल? जानूने हृदयावर हात ठेवून विचारलं. त्यावर प्रिन्सेसने तिला मॉलमध्ये जे जे घडलं ते सर्व इत्थंभूत सांगितलं. आता जानूने आशूकडे मोर्चा वळवला. तसा आशूने भीतीने एक औंढा गिळला. आशू, कोण होता तो माणूस? जानूने विचारलं. मला पण नाही माहीत जानू. जेव्हा मी तिथे पोहोचले तेव्हा तो माणूस मीटिंग अटेंड करायला निघून गेला होता, आशू बोलली. ओके, जानू बोलली आणि तिथून निघून आपल्या रूममध्ये गेली. पण हे तिघे मात्र एकमेकांकडे पाहतच राहिले. कारण आज जानूने काहीच रिॲक्ट केलं नव्हतं. म्हणजे तिला प्रिन्सेस हरवली होती हे कळलं होतं, तरी तिने त्यावर बवाल मचावला नव्हता. स्ट्रेंज होतं हे त्यांच्यासाठी. पण इथे जानू मात्र भलताच विचार करत होती की तो माणूस मीच तर नसेल. जेव्हा प्रिन्सेस त्याचं वर्णन करत होती, का आपल्या हृदयाची धडधड वाढू लागली होती? खरंच ते मीच असतील का? आणि अजाणतेपणी ते आपल्या दोन्ही मुलांना भेटले असतील का? नाही, मीतला हे कळता कामा नये की ही दोन्ही मुलं त्यांचीच आहेत. ती घाबरतच हळूच बोलली. इथे अमित घरी आला होता. तो थेट त्याच्या रूममध्ये गेला आणि सरळ वॉशरूममध्ये शिरला. स्वतःला शॉवरखाली उभं केलं त्याने. जेव्हा ते थंडगार पाणी त्याच्या डोक्यावरून खाली शरीरावर येऊ लागलं तेव्हा कुठे त्याच्या शरीरात लागलेली ती आग कमी झाली. पण मनात जी आग होती ती जशी होती तशीच होती, किंबहुना अजूनच जास्त लागली होती. आज जानू जसा त्या आदर्शचा हात पकडून तिथून निघून गेली होती ते आठवून त्याचा संताप होत होता. तो बाथरूमच्या बाहेर आला, पण त्याची अस्वस्थता काही कमी होत नव्हती. म्हणजे जिला त्रास देण्यासाठी त्याने हे केलं होतं आणि तिला त्रास होतही होता त्याचा. पण तिला त्रास झालेला साहेबांना मात्र अजिबात खपवून घ्यायचा नव्हता. शेवटी न राहून त्याने त्याचा फोन हातात घेतला. त्यावरून त्याने जानचा नंबर डायल केला. तिचा आवाज ऐकल्याशिवाय आता चैन पडणारच नव्हतं त्याला. पण त्याचं बॅड लक, फोन लागलाच नाही. कसा लागणार होता तो फोन? तो फोन तर ती इथेच ठेवून गेली होती. आणि आत्ता जो नंबर तिच्याजवळ होता तो वेगळा नंबर होता, पण तो त्याच्याकडे नव्हता. तसा त्याने रागाने फोन बेडवर आपटला आणि नंतर त्याने रॉनीला फोन केला.
रॉनी, आय वॉन्ट हर नंबर, अमित बोलला. येस सर बोलून त्याने जानूचा नवीन नंबर त्याला सेंड केला. तशी त्याच्या ओठांवर एक स्माईल आली. त्याने लगेचच तो नंबर डायल केला. रिंग जात होती पण समोरून कोणीच उचलत नव्हतं. व्हॉट द हेल, तो बोलला आणि त्याने त्याचा फोन रागाने बेडवर आपटला. आता भलताच संतापला होता तो, कारण ती फोन घेतच नव्हती कधीपासून. शेवटी रेडी होऊन तो खाली आला आणि जेवणाच्या टेबलवर बसला. मॉम, मला थोडंसंच वाढ, अमित बोलला. का? मॉमने विचारलं. मला भूक नाही आहे, तो खाली मान घालूनच बोलला. हो, आता भूक कशी लागेल ना, मॉम मिश्किलपणे बोलल्या. म्हणजे? त्याने प्रश्नार्थक विचारलं. अरे, मला शर्वीचा कॉल आला होता. ती बोलली मला की तू तिला सांगितलं की पुढच्या महिन्यात तुम्ही लग्न करत आहात, मॉम बोलल्या. तसा अमितला मात्र ठसकाच लागला. त्याने तर फक्त जानूला जेलस फील करवण्यासाठी तो बोलला होता हे सर्व, पण तिने मात्र सिरियसली घेतलं होतं आणि लगेच मॉमला फोन करून सांगितलं सुद्धा होतं. तसं त्याचं आता डोकंच काम करेनाचं झालं. मॉम, माझं झालंय, तो बोलला आणि ताटावरून उठून गेला. जेमतेम 2 घास घेतले असतील त्याने. त्याला आता जेवण पण गोड लागत नव्हतं. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.